आता आपण घनगड किल्ल्याच्या ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. 10 ते 15 मिनिट झाले ट्रेकिंग सुरू करून. आज शनिवार आहे पण गर्दी काही जास्त नाही, कारण घनगड हा किल्ला खूप पुण्यापासून आणि लोणावळ्यापासून पण बराच लांब आहे, त्याच्यामुळे लोकांना जास्त हा किल्ला माहीत नाही. सो सध्या तरी किल्ल्यावर मी एकटाच आहे आणि मागून 2-3 जण येत आहेत. वीरगड बघून आपण ट्रेकिंग कंटिन्यू केलेली आहे. तर किल्ल्यावर जास्त काही गर्दी नाही आहे आणि सगळीकडे धुके पसरलेले आहे, त्याच्यामुळे किल्ल्यावर गेल्यावर आपल्याला, मला नाही वाटत की आपल्याला आजूबाजूचा व्ह्यू बघता येईल किंवा बघायला मिळेल. आता आपण गारजाई माता मंदिराजवळ आलो आहे आणि इथे मंदिराचे काही अवशेष आपल्याला बघायला मिळतात इथे. आणि या बाजूला घनगडाची पूर्ण माहिती आपण बघू शकतो. मी वाचून दाखवतो. 1665च्या जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी व मुघल सेनानी मिर्झाराजा जयसिंग यांच्यात पुरंदराचा तह झाला. त्या तहानुसार छत्रपती शिवाजीराजांना स्वराज्यातले 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. आता आपण घनगडाच्या पहिल्या दरवाजाजवळ आलोत आणि इथून आपण तटबंदी भिंत बघू शकतो. इथे एक पायऱ्या आहेत, तिथून आपल्याला वर जायचं आहे. सगळीकडे धुकं पसरलेलं, त्याच्यामुळे आपल्याला खालचे काही दिसत नाही आहे. वातावरण खूप छान आहे, ऊन नाही आहे, धुके आहे, पण मेन म्हणजे आपण व्ह्यू नाही बघू शकणार. आत्ता आपण घनगड किल्ल्याच्या फेमस पॉईंटजवळ आलो आहे. एक भला मोठा दगड पडून एक नैसर्गिक गुफा इथे तयार झालेली आहे. आता आपण गडाच्या थोड्याशा चॅलेंजिंग स्पॉटकडे जात आहोत. इथून आपण या शिड्या चढून आपल्याला वर जायचं आहे, तर हा थोडासा चॅलेंजिंग स्पॉट आहे. पायऱ्या चढून पुढे आल्यावर आपल्याला अजून एक थोडासा अवघड टप्पा लागतो, पण इथे दोरी लावलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा थोडा सपोर्ट भेटतो याचा. 1.5 तासाच्या ट्रेकिंग नंतर आपण गडावर पोहोचलो आहे आणि गडावर बघण्यासारखं असं काही नाही, फक्त एक भगवा ध्वज दिसतोय आपल्याला. बाकी सगळे गडाचे अवशेष आहेत. घनगड किल्ल्याचा वापर पूर्वी कैद्यांना ठेवण्यासाठी करण्यात येत असे पेशव्यांच्या काळात. धुके नसते ना तर इथून तैलबैल आणि सुधागड आपल्याला दिसला असता. पण आता धुके काही हटणार नाही असं वाटत आहे, कारण वातावरण पण तसं आहे. गडावरही जास्त कोणी नाही आहे, कारण हा पुणे, लोणावळा, मुंबईपासून बराच लांब आहे आणि बऱ्याच जणांना हा किल्ला माहीत नाही. इथे एक पाण्याचे छोटेसे टाके आहे, याच्यामध्ये पाणी साचलेले आहे पावसामुळे. धुके जर हटले तर खूप छान असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळेल चारी बाजूने गडाच्या, कारण हा किल्ला खूप उंचीवर आहे आणि याच्या आजूबाजूला खूप बरेच किल्ले आहेत. 2 किल्ले आहेत आधी सांगितल्याप्रमाणे, सुधागड आणि तैलबैल. आणि मला वाटतं कोदीगडसुद्धा दिसेल जर धुके साफ झाले तर. हे पाण्याचे टाके. त्या काळात
पाणी साठवण्यासाठी त्यांनी अशा पाण्याच्या टाकीची निर्मिती केली होती. हे एक टाकी आहे. अजून एक पाण्याचे मोठी टाकी आपल्याला बघायला मिळते इथे. हे जरा मोठी टाकी आहे आणि मला वाटतं तिथे पण काहीतरी काम चालू होतं, त्याचं काहीतरी मेन बनवायचं असेल, पण ते पूर्ण झालं नाही. इथे भुयारासारखं काहीतरी दिसत आहे. आपण थोडं आतमध्ये जाऊन बघूयात काय नेमकं. इथे पण आतमध्ये पाणी साचलेलं आहे. इथे काहीतरी असणार आहे इथे, म्हणजे भुयार असेल, कारण त्या भुयारात पूर्ण पाणी साचलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही. पूर्वीच्या काळी काही गुप्त मार्ग किंवा चोर दरवाजा असू शकतो हा. इथे किल्ल्याचे काही अवशेष आहेत. इथे काही वाडा वगैरे असेल किंवा काही घर वगैरे असतील, पण या भिंतींनी, या दगडांनी महाराजांचं स्वराज्य बघितलं असणार आहे. म्हणजे ह्या पडलेल्या भिंती, हे दगड, हे स्वराज्याचे साक्षीदार आहेत. कदाचित महाराजांना त्यांनी बघितलं असेल, किंवा म्हणजे या दगडांनी आपला धर्म, देश आणि देव या सर्वांचं रक्षण केलं होतं. आज जरी हे पडलेल्या अवस्थेत असले तरी आपल्यासाठी हे 4 धामपेक्षा कमी नाही आहे असं मला वाटतं. आता आपण किल्ल्याच्या ध्वजस्तंभाकडे जाऊयात. माझ्या मागे तुम्ही बुरुज बघताय आणि आपण त्याच्या बाजूला दरवाजा होता, तिथून आपण वर आलो. किल्ल्याचे आता अवशेष बाकी आहेत. जास्त काही किल्ला जशाल तसा नाही आहे, खूप पडलेला आहे. सरकारसुद्धा काही लक्ष देत नाही आहे. पण एकेकाळी याच दगडांनी, याच किल्ल्यांनी, याच पडलेल्या भिंतींनी आपल्या स्वराज्याचे रक्षण केले होते. हे दगड होते म्हणून आज आपण आहोत.